या 4 ते 5 महिन्यामध्ये यूट्यूब, फेसबुक या सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवरती निखिल वागळे नावाचा फाटक्या तोंडाचा माणूस हा गायब होता. हा फक्त आपलं दुःख, आपली मळमळ हे ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त करायचा, व्यक्त व्हायचा आणि त्याच सगळ्या गोष्टी घेऊन हे जे काही चमचे आहेत हे उड्या मारायचे. आता ह्या उड्या मारणाऱ्या चमच्याचा बॉस म्हणजेच निखिल वागळे हे आता परत यूट्यूबवरती ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांनी काल त्यांचा पहिला व्हिडिओ 4 महिन्यानंतर पोस्ट केलाय. तो व्हिडिओ पाहिला तर वाटते की वागळेंनी खरंच मालक बदललाय आणि झुरळासाठी ते परत ह्या सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झालेले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी या सगळ्यामध्ये दम नाही, दमच उरला नाही. हे सगळे टिंबटिंब आहेत. म्हणून आता निखिल वागळे हे झुरळाच्या जीवावर उडत आहेत. आपल्याला आज याच विषयावरती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे. मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खाली कमेंट करायला विसरू नका. राम राम, जय श्रीराम काही लिहा. बघा, निखिल वागळे म्हणलं की डाव्याहून जास्त डावा माणूस. याच्यामध्ये फक्त द्वेष द्वेष द्वेष. जो कोणी मोदीला शिव्या घालल ते यांचे आका. म्हणजे देशाचं, धर्माचं, पक्षाचं या लोकांना काहीही देणं घेणं नाही. फक्त भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त जे मोठे मोठे नेते आहेत ज्यांचं नाव आहे या लोकांच्या जीवावर, यांच्यावर टीका करून हे घरं पोचणाऱ्या मंडळी ह्या सगळ्या आहेत. याला परजीवी म्हणतात विज्ञानी भाषेमध्ये. आता निखिल वागळे साहेब नेहमी काँग्रेसची, शिवसेनेची, राष्ट्रवादीची बाजू ही गळा कोरडा पडेपर्यंत हे मांडायचे आणि कसं चूक भाजपची आहे, भाजप कसं चुकीचं आहे हे दाखवायचा त्यांनी आतोनात प्रयत्न केलाय. पण यांचे प्रत्येक प्रयत्न फसले. यांनी अपप्रचार केला, नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, अनेक त्यांनी प्रयत्न केले. पण या सगळ्या प्रयत्नाला लोकांनीच फाट्यावरती मारले. लोकांनी फाट्यावर मारणे याचा अर्थ काय होतो की ह्या राजकारणामधून नामशेष होणे. आता यांचे पहिल्याचे जे काही मालक होते, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, शिवसेनेवाले, ह्या सगळ्यांना घरी बसायची वेळ ही लोकांनी आणलेली आहे. त्यावरती ही वागळे बोलताना पहिल्या सुरू मान्य करतात बरं का. निवडणूक झाली, निकाल लागला, वागळे हे मान्य करतात. पण निकाल लागून 2 दिवस झाले की यांचं परत नेरेटिव्ह सुरू होतं. तेच वोट चोरी, VM हॅकिंग, हे अमुक तमुक तमुक तमुक. पण हे बरोबर त्यामध्ये सुराला सूर मिळवून एक वेगळंच नेरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न हे लोक करतात. आता सध्या काँग्रेसची अवस्था काय आहे, शिवसेनेची अवस्था काय आहे, गटाची बोलतो मी, आणि राष्ट्रवादी गटाची अवस्था काय आहे. हे अवस्था आता यांच्यानं कुठलीही हालचाल होणार नाही. हे सगळे पक्ष हे ऑक्सिजन वरती आहेत, जगती नाहीत आणि मरती नाही, अशी या पक्षांची सगळ्यांची अवस्था आहे. अशा वेळेस त्यांना एक आधार भेटला, तो म्हणजे त्या झुरळाचा. आता सिंपल गोष्ट आहे, घरात तर झुरळ निघालं, काय करतो आपण, त्यावरती हिट मारतो किंवा चप्पल घेऊन वरील ठोका मारतो. म्हणजे झुरळाला हे घरामध्ये मसललं जातं, चिरडलं जातं. या झुरळाचा आधार घेऊन आता वागळे परत ऍक्टिव्ह झालेत आणि झुरळाची बाजू घेता घेता यांनी काँग्रेसची सगळी आयमाय काढलेली आहे, राष्ट्रवादीची आयमाय काढलेली आहे. म्हणजे सगळ्या विरोधकांची त्यांनी आयमाय काढली आहे. या सगळ्या विरोधकांमध्ये दम नाही, हे दम नसणारे विरोधक आहेत हे त्यांनी सांगायचा प्रयत्न त्या व्हिडिओतनं केलेला आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन त्यांनी एक्सप्लेन करता करता काँग्रेस कशी मूर्ख होती, काँग्रेसनं कसे नेरेटिव्ह सेट केले आणि काँग्रेस कसं जबाबदार होतं त्यावेळेस सत्ता बदल होऊन भाजप येण्यासाठी,
हे त्याने म्हणजे सांगायचा प्रयत्न केला आतोनात. त्याने ते सांगितलं, आपचं सांगितलं, ह्या तरी सगळ्या गोष्टी सांगितल्या. काय सांगितल्या? की आता मी कॉक्रोच जनता पार्टीची बाजू घेतोय, आता मी झुरळाची बाजू घेतोय. सगळ्यांनी ह्या झुरळाकडे कसं अट्रॅक्ट झालं पाहिजे, ह्या झुरळाची बाजू समजून घेतली पाहिजे. या झुरळासाठी हे ठिकाणी आता परत अटेन्शन ग्रॅब कसं करता येईल याकडे वागळ्यांचं लक्ष आहे. आता बोलायचं झालं तर महत्वाचं बघा, पहिलं हे झुरळ आले, झुरळाने बोलले काय की फक्त आमचा ह्या सिस्टमवरती विरोध आहे. परत झुरळाचा हळूहळू हळूहळू राजकीय प्रवास बदलू लागला. ते आता बोलतात की आम्ही राजकारणावर येणार नाही, पण त्यांनी टार्गेट डायरेक्टली मोदींना सुरुवात केली करायला, शासनाला, मोदीला, नंतर पर्सनल. आणि आता इथपर्यंत येऊन बसले की आता हे झुरळ भारतामध्ये येणार आहेत आणि भारतामध्ये येऊन भारतामध्ये शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत आहे. आता नीट परीक्षा पेपर फोडीची गोष्ट आहे, या नालायक हरामखोर मास्तरांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण ज्यावेळेस गुरुजीचा मास्तर होतो त्यावेळेस काय होतं, तुम्ही पिंजरा पिक्चर मध्ये पाहिलं असेल की असे जे मूर्ख मास्तर आहेत, ह्या मास्तरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलेला तुरुंगामध्ये. आता या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हे झुरळ बाहेर येणार आहेत. झुरळाच्या तर मला ते बोलले की या झुरळ पार्टीमुळे सगळे तरुण एक झाले, तरुणाला समजू लागलं नेमकं. पण वागळेंना हे कळत नाही का, त्या झुरळ पार्टीमध्ये जे झुरळ आहेत हे झुरळ भारतामधले कमी आहेत आणि हे झुरळ हे बांगलादेश, तुर्की, पाकिस्तान इथले जास्त आहेत. म्हणजे ह्या झुरळांना हे जे झुरळ सपोर्ट करत आहेत त्या झुरळाच्या सपोर्टमुळं आता वागळे परत ऍक्टिव्ह होऊन ते झुरळाची बाजू घेऊन आता महाराष्ट्रातील जनतेला झुरळाकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न हे ह्या माध्यमातून करत आहेत. तुम्हाला फक्त मला एवढं सांगायचंय मित्रांनो, आपण एवढं मूर्ख कसा असू शकतो, आपण एवढं बैमान पण कसा असू शकतो. 2014 पूर्वी आपली अवस्था काय होती हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यावेळेस तुम्ही गोष्ट समजून घ्या, त्यावेळेस हे सोशल माध्यम नव्हते, त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पडत नव्हत्या. 14 पासून आतापर्यंत हे सगळं काही आपल्या समोर आहे, सगळं काही आपल्या समोर दिसतंय. म्हणजे कुठलाही एखादी गोष्ट असो, 10 पैशाचा गोंधळ असू द्या, हे आपल्या समोर लगेच दिसतंय. एवढी पारदर्शक कारभार आता आलेला आहे. पण यापूर्वी सोशल मीडिया नव्हती, कुठलेही काहीच नव्हतं. त्यावेळेस काय काय घपळे केलेत, हे घपळे आपल्या समोर आलेत का? नाही आले. पण 14 पासून हे सगळं पारदर्शक चालू आहे. आणि पूर्वी काय होतं, आता काय होतं, एक वेळेस तुम्ही विचार करा. महागाईचा विषय येतो, महागाई ही हे काळाच्या मानानं बरोबर आहे. जर आज तर भाजप असला असतं तर आपली अवस्था याहून चांगली झाली असते. जर अजून ह्या 10 वर्षापूर्वी म्हणजे 14 पूर्वी म्हणजे 2002 नंतर 4 नंतर भाजप आला असतं तर आता हे विषय वेगळा असला असता, आपली लेवल नेक्स्ट असली असते. पण हे सगळं त्याने जे हागून ठेवलंय ते काढत काढत सगळे साफसफाई करत ही सगळी भ्रष्ट सिस्टम बदलत बदलत आता इथपर्यंत येऊन बसलंय. जे विकास आहे हा विकास तुम्ही डोळ्यानं पाहत असाल की 10 वर्षापूर्वी रस्ते कसे होते, शिक्षण कसं होतं, म्हणजे गॅस असेल, हागंद्री मुक्त आता गावं झालेली आहेत, केरोसिन मुक्त गावं झालेली आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला त्या गोष्टी डोळ्यात दिसतात पण तुम्ही त्या मान्य करू शकत नाहीत. कारण काय, तुमच्या डोक्यावरती हे असे झुरळ आणि असे वागल्यासारखे जे माणसं आहेत ते राज्य करतात. एक तुम्हाला मी लहानसं उदाहरण देतो मित्रांनो. आपलं मन असतं ना, आपलं डोकं, दिमाग आपला, हे मेंदू आपला चांगल्या गोष्टी कधीच लवकर स्वीकारत नाही. ज्या वाईट गोष्टी असतात ना त्या लवकर स्वीकारतो. आता तंबाखूच्या वर लिहिलेलं असतंय की खाऊ नका, तुम्ही चगळला तुम्हाला कॅन्सर होईल, तरीही ते वाचून लोक चुना म्हणून खातात. ते बाकीचे सोडून द्या, आयुष्य मिळणार नाही, पुन्हा पुन्हा लावा तंबाखूला चुना, हे माहिती असताना लोक ते चुरघळतात, मळून खातात, एकमेकांना शेअर करतात. हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे आपल्या देशाला, राज्याला घातक आहेत, माहिती आहे,
तरी ह्यांना चुरगळून ह्यांना चुळून वरी आणलं जातं. म्हणजे आपला मेंदू हे चांगले लोकांचे विचार, चांगले लोक कधी स्वीकारत नाहीत. असे जे काही निर्बुद्ध आणि निर्लज्ज लोक आहेत याचा स्वीकार लवकर करतो. आता हे असंच चाललंय. हा विषय मेंदूचा असो या राजकारणाचा असो, जे चांगले राज्य करत आहेत त्यांच्यावरती टीका करायचे काम हे चाललेले आहेतच आणि चालू आहेतच. याला वागळेंची आता परत भर पडली. वागळेंनी मात्र सगळे मालक बदलून आता त्यांनी झुरळाची साथ द्यायची त्यांनी मनामध्ये ते एक प्रणच केलेला आहे. आता आपण झुरळाची साथ देऊया. काँग्रेसमध्ये काय दम राहिला नाही किंवा कुठल्याच विरोधकामध्ये दम नाही. तो दम आता झुरळ त्यांना दिसतोय. पण हे झुरळ यांची काय म्हणतात, आता ते झुरळ भारतामध्ये येईल आणि भारतामध्ये येऊन एक अशी मोठी क्रांती घडणार आहे असे स्वप्न या लोकांना पडू लागलेले आहे. पण काही म्हणा, त्या झुरळाच्या माध्यमातून परत वागळेंनी ह्या सगळ्या विरोधकांची लायकी दाखवलेली आहे. आणि आता हे झुरळ जर भारतामध्ये आले तर काय होऊ शकतं ध्यान ठेवा. कुठल्याही घरामध्ये कुठलाही माणूस किंवा स्त्री झुरळ पाळावं किंवा ठेवावं त्यांना वाटत नाही. ते हिंट मारतात. ते त्यांना काही मारून झुरळ हाणून लावायची कामं करतात. हे झुरळ असो, शेतामधलं पिकातलं काँग्रेस असो किंवा हे आता येणारे झुरळ असो, हे जनता कधीच स्वीकारणार नाही. तुमचं मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत छातीत ठोकून जय श्रीराम म्हणून शेअर करा. नमस्कार. उद्या भेटू परत. आणि सर्वांना ही विनंती आहे, पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावर घेऊन येऊ ते नक्कीच खाली सांगायचा प्रयत्न करा, कमेंट करा. नमस्कार. रामकृष्ण हरी. राम राम. जय महाराष्ट्र. वंदे मातरम.